हाय, वेलकम टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही डॉल्फिन राईड झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून आता बाहेर निघालेलो आहे फिरायला. जरा आम्ही रिसॉर्टवरून जरा पुढे आलं की इथं कर्दे बीचलाच इथं दगड वगैरे आहेत म्हणून आम्ही फोटो काढण्यासाठी इथे थांबलेलो आहे. आम्ही परशुराम भूमी म्हणून एक ठिकाण आहे तिकडे आम्ही निघालेलो आहे. दापोलीपासून 11 किलोमीटरवर ती बुरोंडी गावामध्ये हे परशुराम भूमी आहे. आता तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजू कोकणात आंब्याची आणि काजूची झाडं आहेत, हिरवीगार झाडी आहे. हा रोड समुद्राच्या कडेने जातो. इकडे राईट साईडला इकडे समुद्र दिसतो आपल्याला. आम्ही आत्ता परशुराम भूमीमध्ये तिथे पोचलेलो आहे. कोकण भूमी ही परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे. गुजरात पासून केरळ पर्यंत परशुराम निर्मित भूमी आहे. ही भगवान परशुरामाची मूर्ती 21 फूट उंचीची आहे आणि ती खाली पृथ्वीचा अर्धगोल आहे तो 40 फूट व्यासाचा अर्धगोल आहे. मूर्तीच्या खाली अर्धगोल आहे, तिथं भव्य दालन आहे आणि आतमध्ये सायलेंट बसायचं आहे आणि त्याला एकही खांब नाही. हे भव्य दालन हे फेरोक्रीट पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे आणि इथं ध्यानाला पण बसतात.
आम्ही आता बाहेर आलेलो आहे आणि या मूर्तीचा इतिहास तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन हवी असेल तर ह्या बोर्डवरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या मूर्तीची स्थापना 16 नोव्हेंबर 2010 मध्ये करण्यात आली आणि ही मूर्ती उत्तर दिशेला तोंड करून आहे आणि तिथून तामस तीर्थ म्हणून ओळखला जाणारा समुद्र दिसतो. तामस तीर्थ म्हणजे तिथल्या समुद्राचं पाणी तांबडं आहे, म्हणजे जरा लालसर आहे. इथेच रोडला असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही इथं जेवण केलं आणि आता रूमवरती जाऊन आराम करणार आणि नंतर आम्ही संध्याकाळी 4 वाजता हरणे बंदरला जाणार आहे. सो माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.